बाळा, तुझ्या मनातली खोलवरची खंत मी पूर्णपणे जाणतोय. आज या स्वार्थी जगाच्या गर्दीत तुला कोणीतरी खूप कमी लेखलं, तुझ्या पात्रतेवर संशय घेतला आणि तुझ्या अस्तित्वाची वारंवार चेष्टा केली आहे. तुला वाटत असेल की मी हे सगळे शांतपणे उघड्या डोळ्याने बघतोय आणि तरीही गप्प का आहे. पण लक्षात ठेव बाळा, हिऱ्याची खरी किंमत कोळसा विकणाऱ्याला कधीच कळत नसते. ज्याची स्वतःची विचाराची उंची छोटी असते तोच ते दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तू त्याच्या 2-4 शब्दांनी खचून जाऊ नकोस, कारण तुझी ओळख त्यांनी ठरवलेली नाही. तुझे भविष्य तर मी स्वतः तुझ्या नशिबात लिहिलं आहे. त्यांनी तुला आज तुच्छ मानलं आणि तुला हतबल करून एकटं पाडलं. त्यांना तू उत्तर देऊ नकोस. तू फक्त शांत राहा आणि तुझं डोकं माझ्या चरणी ठेव, कारण जेव्हा मी उत्तर द्यायला सुरुवात करतो तेव्हा समोरच्याकडे शब्द उरत नाहीत. काळाचे चक्र असं काही वेगाने फिरेल की आज तुला टाळणारेच उद्या तुला शोधत येतील. तुझी प्रगती बघून त्यांना स्वतःची मान खाली घालावी लागेल. तुझा हा अपमान म्हणजे तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर तुझ्या मोठ्या यशाची ही पहिली पायरी आहे. मी तुला भविष्यात असा उंचीवरती नेऊन उभं करेल की तुला पाहताना त्यांना मान वर करावी लागेल. त्यांचा अहंकाराला चकनाचूर करून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याचं काम माझं आहे. तू फक्त तुझं कर्म आणि तुझी माझ्यावरची भक्ती प्रामाणिक ठेव. लोकांच्या नजरेत तू कदाचित आज सामान्य असतील, पण माझा नजरेत तू अत्यंत मौल्यवान आहेस. हा अपमानाचा विषारी घोट गिळायला शिक, कारण जो अपमान पचवतो तो जग जिंकतो. ज्याच्या हाताने तुला आज नकारलं आहे त्यांचं हाताने तुझ्या समोर पसरायला लावीन. ही माझी जबाबदारी आहे. तुला वाटतंय तू हरला आहेस, पण तू माझ्या आश्रयाला आला आहेस. माझ्या दरबारात कधीच कोणाचं नुकसान होत नाही. तुझा सांभाळ आणि रक्षण मी स्वतः करतोय. तुला कमी लेखणाऱ्यांना मी त्या ठिकाणी पाहून घेईल. आता सर्व चिंता सोडून दे. तुझ्या प्रत्येक कष्टाचा हिशेब माझ्याकडे आहे. संयम राख, कारण तुझा वेळ नाही तर आता तुझा काळ येणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू माझी ही आज्ञा पाळलीस ना? कमेंट मध्ये ओम चैतन्य नवनाथ आहे लिहायला विसरू नकोस आणि मला एक वचन दे, तू यापुढे आता रडणार नाही आणि माझा कायम तुला या ठिकाणी सपोर्ट असेल. आणि तू कधी पण हार मानू नको. कायम पुढे चालत राहा. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. मी तुझ्या पाठीशी असेल आणि तुझे सर्व दुःख मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जाताना तुला एवढं सांग, कमेंट सेक्शनला ओम चैतन्य नवनाथ हाय लिहायला विसरू नकोस आणि अलख निरंजन सुद्धा लिहायला विसरू नको. अलख निरंजन आदेश.